लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एका अत्यंत संवेदनशील विषयावर आधारित आहे आणि शीर्षक आहे विद्याव्रत संस्कार. दोन शब्द आहेत, विद्या आणि संस्कार. विदवेत्ती असा संस्कृत मध्ये एक पद आहे. ज्ञाता होण्यासाठी विद्या ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि विद्या ग्रहण करणे हे एक व्रत आहे. व्रत म्हणजे त्यात पावित्र्य असायला हवं. ज्या वेळेला आपण विद्या ग्रहण करतो त्यावेळेला काही नियमांचं पालन केलं असता विद्या ग्रहण करणे तेजस्वी होते. आणि विद्या ग्रहण करणे हा एक संस्कार आहे. संस्कार हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. संस्कृत मध्ये असं म्हटलेलं आहे, संस्कारात द्विज उच्यते. माणसाचा दुसरा जन्म संस्कारामुळे होतो. तर तीन शब्द आपण बघितले, विद्या, व्रत आणि संस्कार. या ठिकाणी पुण्यातल्या एका शाळेतील विद्याव्रत संस्काराचे त्यांच्या संकेतस्थळावर असलेले छायाचित्र या ठिकाणी आपल्यासाठी सादर केलेले आहेत आणि साभार सादर केलेले आहेत. डाव्या बाजूच्या चित्रामध्ये मुली बसलेल्या आहेत. सर्व मुली आहेत. मुलींसमोर विद्याव्रत संस्कार स्वीकारण्यासाठी असणारी एक पूजेची थाळी आहे आणि त्यांच्या समोर एक छापील पुस्तक आहे. दुसऱ्या चित्रामध्ये समोर स्टेज आहे आणि त्या स्टेजच्या समोर सगळ्या मुली बसलेल्या आहेत आणि मुलींच्या समोर, मुलींच्या बाजूला सर्व शिक्षिका बसलेल्या आहेत आणि संस्कार शिबिराची सुरुवात होते आहे. असा हा सगळा माहोल आहे. संस्कार हा शब्द संस्कृत शब्द आहे. सम्यक आकार म्हणजे संस्कार अशी त्याची फोड करता येईल. काम आहे, शिक्षणाचं काम आहे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मूल्यांची निर्मिती करणे आणि विद्यार्थ्यांचं जीवन नैतिकतेने भारित करणे. नैतिकता म्हणजे काय, तर कुठे कसं वागावं हे सांगणारे नियम म्हणजे नैतिकता. आणि मूल्य म्हणजे काय, मूल्याची मी केलेली सगळ्यात सोपी व्याख्या, आपण आपलं जीवन कशासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपलं मूल्य होय, वैयक्तिक मूल्य होय. मूल्य आणि नैतिकता या दोन्ही गोष्टींची फोड केल्यानंतर शिक्षणातून एक मूल्य प्रणाली निर्माण होत असते. मग शिक्षण हा एक संस्कार आहे आणि संस्कारात द्विज उच्यते असं मी सांगितलं आहे. त्याचा द्वितीयो जायते इति द्विजः
बाकी दुसरा कुठलाच अर्थ नाही आहे. एकदा जन्म होतो तो आईच्या गर्भातून आणि दुसरा जन्म होतो तो गुरुच्या हातून. गुरुच्या हातून, सद्गुरूच्या हातून तो द्विज तयार होतो. संस्कार म्हणजे सगळ्या जीवन जगण्यासाठी. संस्कार म्हणजे भविष्याची शिदोरी. वय वर्ष 6 वर्षापासून विद्यार्थी शिक्षण घ्यायला सुरुवात करतो आणि जर प्री स्कूल आपण जर धरलं तर वय वर्ष 3 पासून तर विद्यार्थी वय वर्ष 18 पर्यंत SSC चं शिक्षण घेत असतो, शालांत परीक्षेपर्यंत. आता या वय वर्ष 3 ते 18 या वयोगटामध्ये जेवढे काही संस्कार, जेवढ्या काही शिक्षकांनी त्याला दिले आहे ते एकत्रित करणे हे शिक्षण प्रणालीचं महत्वाचं कार्य आहे. सत्सद विवेक बुद्धी जागृत करणे हे संस्काराचं काम आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखता येणं हे शिक्षणाचं काम आहे. माणसाला परिपूर्ण बनविणे हे शिक्षणाचं काम आहे. संस्काराचं ते आउटपुट आहे. ऋग्वेदामध्ये शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. अतिशय सुंदर व्याख्या आहे. शिक्षणाची व्याख्या अनेक संतांनी केली आहे, अनेक महंतांनी केलेली आहे, अनेक शैक्षणिक तज्ञांनी केलेली आहे, अनेक मानसशास्त्रीय संशोधकांनी केलेली आहे, अनेक तत्वज्ञांनी केलेली आहे. पण मला जी पचनी पडलेली आहे, मला जी भावलेली आहे ती व्याख्या ऋग्वेदातील आहे. Education is that which makes man self-reliant and selfless. ऋग्वेद असं म्हणतं की शिक्षणाने काय करायचं? 2 गोष्टी शिक्षणाने साध्य केल्या पाहिजे. Education must make man self-reliant. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काबिल बनविणे, तयार करणे, आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे शिक्षण. सेल्फ रिलायंट. मूल जन्माला येतं तेव्हा ते आईवर अवलंबून असतं. जसं जसं ते मोठं होतं तसं ते आई आणि वडिलांवर अवलंबून असतं, आपल्या भावा बहिणींवर अवलंबून असतं. शाळेत गेल्यावर तो शिक्षकांवर अवलंबून असतो. आणि आजकालच्या आधुनिक जगामध्ये, स्पर्धात्मक जगामध्ये ट्युशन क्लासच्या शिक्षकावरही तो अवलंबून असतो. सेल्फ रिलायंट होणे, स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमता, स्वतःचे कौशल्य, स्वतःची बुद्धिमत्ता. आणि बुद्धिमत्ता म्हणजे कोणची? सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, कौशल्यात्मक बुद्धिमत्ता, आध्यात्मिक बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्तेचे सगळे प्रकार आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान देणं म्हणजे शिक्षण नाही. त्याला समाजशील प्राणी बनवणं, त्याला भावनाशील माणूस बनवणं, त्याला बुद्धिप्रधान माणूस बनवणं हेही शिक्षणाचं काम आहे. हे सगळं सेल्फ रिलायन्स मध्ये येतं असं ऋग्वेद आपल्याला सांगतो.
आणि ऋग्वेदाच्या व्याख्येमध्ये दुसरी बाजू जी शिक्षणाची दिलेली आहे ती त्याला सेल्फलेस बनविणं, आणि हे सगळ्यात कठीण काम आहे शिक्षकांसमोरचं, शिक्षण प्रणाली समोरचं, संस्कारासमोरचं, विद्या ग्रहण आणि दानासंबंधीच. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी. बघा, दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो सेल्फ रिलायंट झाला पाहिजे, तो आत्मविश्वास पूर्ण असला पाहिजे, त्याच्यावर स्वतःवर त्याचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे, आणि तो सार्थ विश्वास असला पाहिजे. त्याच्याबरोबरच तो सेल्फलेसही असला पाहिजे. सेल्फलेस याचा अर्थ काय? निस्वार्थी. त्याला स्वतःच्या गरजांच्या पलीकडे जाऊन इतरांच्या गरजांचाही विचार करता आला पाहिजे. समाजामध्ये असणारे निरनिराळे घटक, त्यांच्या प्रती त्यांची संवेदनशीलता जागृत झाली पाहिजे, तरच ते संस्कार आहे. आणि संस्कार नसतील तर संस्कार विहीन हा पशु. संस्कार विहीन मनुष्य हा पशु समान आहे. आणि म्हणून शिक्षणाचं सार एका सुभाषितामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्म ततच सुखम. फार सुंदर अर्थपूर्ण असा सुभाषित आहे. विद्येने काय करायचं आहे? विद्या व्रत संस्कार करण्यासाठी, घेण्यासाठी सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. हे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, त्या चित्रांमध्ये बघितलं. आणि विद्या व्रत संस्कारावर एक भाषण पण आपण ऐकणार आहोत. विद्या ददाति विनयम, विद्येने विनय दिला पाहिजे, विद्येने आत्मविश्वास दिला पाहिजे, त्याबरोबर त्याच्यापाशी विनय पण आला पाहिजे. विद्येने जर अहंकार वाढत असेल तर ती विद्या नाही, ती अविद्या आहे. विद्येने अहंगंड निर्माण होत असेल तर ती विद्या नाही, अविद्या आहे. विद्या ददाति विनयम. आणि विनयशील असलेल्या माणसापाशीच काही करण्याची हिम्मत असते. विनयशील माणूस, त्याच्या अंगी पात्रता येते. काही इतिहास घडविण्याची पात्रता येण्यासाठी विनयशील व्हावं लागतं. अहंकारी माणसाच्या शरीरामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये कधीही ही पात्रता निर्माण होऊ शकत नाही. म्हणून विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम. आणि एकदा पात्रता तुमच्या पाशी आली म्हणजे तुम्ही सेल्फ रिलायंट होता. आणि म्हणून पात्रता आली की तुमच्या पाठीमागे धन येतं. विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती आहे. आणि सरस्वतीची उपासना आम्ही करत असतो. सामे वसतु युवाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती, तू माझ्या जिव्हेवर वास करावा, अशी विनंती आपण विद्येला करत असतो. विद्या सरस्वती. सरस्वती आली म्हणजे लक्ष्मी आपोआपच येते.
कारण सरस्वती विनय शिकवते, विनयातून पात्रता येते, पात्रता आली, स्किल डेव्हलपमेंट आलं तुमच्यापाशी की तुम्ही आत्मनिर्भर होता. तुम्ही आत्मनिर्भर झाला, तुमच्यामध्ये आत्मविश्वास आला, कौशल्य आलं की धन येतं तुमच्यापाशी. धनात धर्म तत सुखम. आणि धन असल्यानंतर धर्माचरण सोपं होत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे 4 पुरुषार्थ आहे. धर्म हा पाया आहे आणि मोक्ष हे साध्य आहे. धर्माचरण करण्यासाठी धनाची आवश्यकता असते आणि धन हे धर्माधिष्ठित नियमानुसार कमवायचं असतं. वाटमारी करून धन निर्माण करायचं नसतं. देशाचे गुपित परदेशाला विकून धन निर्माण करायचं नसतं. काही नागरिक हे पण करतात. सैन्याचे महत्वाचे गुपित पश्चिम बंगालमध्ये परवाच एका धाडीमध्ये ॲटॉमिक एक्सप्लोजन करण्याचं काही साहित्य आणि देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अशी अत्यंत संवेदनशील माहिती धाडीमध्ये सापडली. आणि तेही एका सत्तेमध्ये असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे सापडली. आश्चर्य आहे. त्यामुळे धनात धर्म, धनाच्या मागे धर्म पाहिजे आणि धन हा धर्मासाठी खर्च व्हायला पाहिजे. धर्मानी दिलेल्या नियमानुसार खर्च व्हायला पाहिजे. आणि धर्म काय सांगतं? कुठलंही कार्य तुम्ही करणार असाल तर ते कसं करायचं? सर्वेषाम अविरोधेन धर्म कार्य समारभेत. सर्वांचा अविरोध म्हणजे विरोध नाही, सर्वांची संमतीने जे कार्य केले जातं ते धार्मिक कार्य आहे. बाकीचे कार्य अधार्मिक, अनैतिक कार्य आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून विद्या सुख निर्माण करते, परंतु कोणची विद्या सुख निर्माण करते? तर संस्कारक्षम विद्या सुख निर्माण करते. पुण्याच्या काही शाळांमध्ये इयत्ता 8वीच्या सर्व धर्माच्या मुलांना आणि मुलींना ते पौगंडावस्था मध्ये प्रवेश करत असताना, म्हणजे वय वर्ष 14 ते 18, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आपण जर बोललो तर इयत्ता 1ली ते 8वी ही प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे. आणि प्राथमिक शिक्षणाचे 2 टप्पे पडतात. एक कनिष्ठ प्राथमिक स्तर, तर 1ली ते 5वी, आणि वरिष्ठ प्राथमिक स्तर 6वी ते 8वी. 8व्या वर्गामध्ये प्राथमिक शिक्षण समाप्त होतं आणि माध्यमिक शिक्षणाची सुरुवात होते. आणि हे वय अत्यंत संस्कारशील असतं, कारण या वयामध्ये विद्यार्थ्यांना
आपली आवड निवड जोखायची असते आणि आपला जीवनाचा मार्ग निवडायचा असतो. आणि त्यामुळे हे अत्यंत मॅजिकल इयर्स आहेत, 16 ते 18. आणि म्हणून याच वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार दिल्या जातो. आणि या विद्याव्रत संस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यामध्ये नैतिकतेची मूल्य रुजविणे, संस्कार करणे हे फार महत्वाचं आहे. या वयामध्ये जर त्यांच्यावर चांगले संस्कार झालेत तर त्यांचं स्वच्छ चारित्र्य निर्माण होईल, त्यांचं चारित्र्य हे स्वच्छ राहील, निष्कलंक राहील. हे वय असं संवेदनशील आहे की ज्या वेळेला मनुष्याचा तोल ढासळू शकतो. विद्यार्थी अनैतिक मार्गाला लागू शकतात, विद्यार्थी व्यसनाधीन होऊ शकतात. आणि म्हणून सर्व खाच खळग्यांपासून मुक्ती देण्यासाठी विद्याव्रत संस्कार अतिशय महत्वाचा आहे. की मी विद्येचं व्रत स्वीकारतो आहे, विद्येचे नियम आहे, विद्येचा नियम आहे पाठांतर, विद्येचा नियम आहे अभ्यास, नियमित अभ्यास, विद्येचा नियम आहे मनन, जे शिकवल्या गेलं त्याच्यावर मनन, विद्येचा नियम आहे चिंतन, जे मला शिकवल्या गेलं, ज्याच्यावर मी मनन केलं, त्याच्यावर माझे विचार काय आहेत ते चिंतनातून प्रगट व्हायला हवेत. आणि हा विद्याव्रत संस्कार संस्कारक्षम वयोगटामध्ये सुरुवात करण्याची प्रथा काही शाळांमध्ये आहे. आणि या विद्याव्रत संस्काराद्वारे विद्यार्थ्यांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक जडणघडण केली जाते. आणि हा विद्याव्रत संस्कार देण्याच्या आधी पालक सभा होतात, पालकांचं उद्बोधन केल्या जातं. हा संस्कार काय आहे, हा संस्कार कशासाठी आहे हे पालकांना समजून घेतलं जातं. त्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांना एकत्रित समजवून दिल्या जातं. आणि त्यानंतर पालक, समाजातील मान्यवर, विद्वज्जन यांच्या उपस्थितीमध्ये हा विद्याव्रत संस्कार पार पाडला जातो. हा विद्याव्रत संस्कार हा पायरी आहे. कशाची पायरी आहे? स्नातक संस्काराची पायरी आहे. जेव्हा विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेला त्याला डिप्लोमा मिळत असतो, तो स्नातक संस्कार आहे. पहिला डिप्लोमा विद्यार्थ्याला मिळतो शालांत परीक्षा पास झाल्यानंतर. दुसरा डिप्लोमा विद्यार्थ्याला मिळतो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पास झाल्यानंतर. तिसरा डिप्लोमा विद्यार्थ्याला मिळतो तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर. तर विद्याव्रत संस्कार ही भूमी आहे आणि त्याच्यावरचा कळस आहे तो स्नातक संस्कार आहे.
विद्याव्रत संस्काराच्या माध्यमातून मानवाच्या जीवनाच्या विकासाची दिशा विद्यार्थ्याला दाखवली जाते की तुझ्या समोर अनेक मार्ग येणार आहेत, त्यातला एक मार्ग तुला निवडायचा आहे. तुझ्यापाशी तुझ्या इच्छा आहेत, तुझ्या आकांक्षा आहेत, तुझी बुद्धी आहे, तुझा कल आहे, तुझी ॲटिट्यूड आहे, तुझी ॲप्टिट्यूड आहे. या सगळ्यांचा विचार कर आणि तुला कुठला मार्ग निवडायचा आहे ते ठरव. त्याच्यासाठी गायडन्स आणि काउन्सिलिंगची मदत विद्यार्थ्यांना या संस्कारक्षम वयामध्ये चांगल्या शाळांमध्ये मोफत दिल्या जाते. कारण नंतर आयुष्यामध्ये मी जर तो मार्ग निवडला असता तर माझं जीवन वेगळं झालं असतं असं वाटू शकतं. द रोड टेकन अँड द रोड नॉट टेकन. जीवन अशा ठिकाणी येऊन थांबतं की तुम्हाला अनेक मार्ग दिसतात, काही मार्गांवर हिरवळ दिसते, पुढे त्या मार्गावर चालायला लागल्यानंतर तो दिसतं की हा मार्ग तर वाळवंटाकडे चाललेला आहे. कारण प्रत्यक्षात दिसतं त्याच्या पलीकडे बरंच काही असतं. विद्याव्रत संस्कारामधला अत्यंत महत्वाचा भाग आहे की विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता येणे आवश्यक आहे. नैतिक मूल्य विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. कुठे कसे वागावे हे त्याला समजायला पाहिजे. मी कशासाठी जीवन जगतो आहे हे त्याला समजायला पाहिजे. व्हॉट, व्हाय अँड हाऊ याची उत्तर त्याला देता आली पाहिजे. मूल्याधिष्ठित शिक्षण हे शिक्षण आहे, ही विद्या आहे. बाकी सर्व निरर्थक आहे. आणि म्हणून संस्कार महत्वाचा आहे. आणि हे संस्कार करण्यासाठी शाळा निरनिराळे उपक्रम राबवत असतात. बघा, हरिद्वारच्या एका गुरुकुलामध्ये अत्यंत किंडरगार्टन मधली मुलं, पहिली दुसरीची मुलं योगा करतात आहेत. छोटे छोटे आहेत, डोळे बंद करून कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर उजव्या बाजूला सर्व मुली आहेत आणि त्या उभ्या असणाऱ्या शिक्षिकेकडून संथा घेतात आहे. पाठांतर हे अत्यंत महत्वाचं आहे. रोट लर्निंगचा मी कधी पुरस्कार करणार नाही, पण संस्कारक्षम वयामध्ये पाठांतर होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हातारपणी वय वाढल्यानंतर 21 वर्षानंतर पाठांतर होत नसतं. मानवाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक अंग आहे. भावनिक अंग आहे, सामाजिक अंग आहे, सांस्कृतिक अंग आहे आणि संस्कृतीमध्ये अष्टांग आहे. त्यामधला एक अंग आहे कला. या चित्रामध्ये, या गुरुकुलामध्ये मुलींवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि मुलींना निरनिराळ्या भाव मुद्रा शिकवलेल्या आहेत, शिकवल्या जातात आहेत. मुलींचं शिक्षण हे अत्यंत महत्वाचं शिक्षण आहे. कारण या मुली भारताच्या भाग्यविधाता आहेत. या मुली IAS होणार आहेत, IPS होणार आहेत, आर्मीमध्ये ऑफिसर्स होणार आहेत, एअरफोर्समध्ये पायलट होणार आहे,
नेव्हीमध्ये जाणार आहेत, पोलिसांमध्ये जाणार आहेत, शिक्षिका होणार आहेत, उत्तुंग भरारी घेणार आहेत. एक मुलगी घडली तर 2 घर घडतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे जास्ती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या संस्कार व्रत शिबिरामध्ये मुलींचा सहभाग उल्लेखनीय आहे, अत्यावश्यक आहे. कारण मुली या भारताच्या भाग्य विधात्या आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये भारत पुढे न्यायचा असेल तर शालेय शिक्षणापासूनच त्यांना क्रीडा शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना डाव्या बाजूला हॉकीचं प्रशिक्षण दिल्या जात आहे, तर उजव्या बाजूला तिरंदाजीचं प्रशिक्षण दिल्या जात आहे. आणि यामध्ये मुली पण मागे नाहीत, हे तुम्हाला चित्रावरून दिसून पडतं. शिक्षण ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. आपण ज्या वेळेला शिक्षण देत असतो त्यावेळेला बालकाचा बौद्धिक विकास करत असतो, बालकाचा मानसिक विकास करत असतो, बालकाचा शारीरिक विकास करत असतो, बालकाचा भावनिक विकास करत असतो, बालकाचा आध्यात्मिक विकास करत असतो, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आपण त्याचा वाढवत असतो, त्याचा इमोशनल कोशंट वाढवत असतो, त्याचा सोशल कोशंट वाढवत असतो. शिक्षण देणे म्हणजे शाळेत जाणं एवढं मर्यादित नाही. शिक्षण देणे किंवा घेणे म्हणजे केवळ ट्युशन क्लासला जाणं नाही. शिक्षण घेणे हे एक अशी धारा व्रत आहे, जे व्रत गुरूंनी आणि शिष्यांनी दोघांनी एकत्रित स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून वैदिक प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे, सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु. आमच्या दोघांचेही ज्ञान तेजस्वी असो आणि आमचा स्नातक संस्कार मध्यान्ही व्हावा, कारण आमचं तेज एवढं वाढलेलं असेल की त्या मध्यान्हीच्या सूर्याला पण ते पेलवणार नाही, तो पण दिपून जाईल. अशी विद्या म्हणजे विद्या. बाकी सर्व अविद्या आहे, बाकी सर्व बाजार आहे, बाकी सर्व पैसे कमवण्याचे अड्डे आहेत. म्हणून ज्या ठिकाणी संस्कारक्षम शिक्षक आणि संस्कार ग्रहण करण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आई वडील यांच्यासह एकत्र येतात, तेच विद्यालय आहे, तेच विद्यालय आहे. तिथेच ज्ञान दिवाळी, शोभा उजळी, प्रसन्न गृह हे विद्येचे, समता ममता त्याग बंधुता, सेवा गुण हे नित्य स्मरा, अमृतत्वाच्या ज्ञानधनाची कास धरा. आपण पुढच्या स्लाइड मध्ये एक भाषण ऐकणार आहोत, एका संस्कृत विदुषीचं. विद्या व्रत संस्काराच्या निमित्ताने त्यांनी दिलेलं ते भाषण आहे, बघा.
यानंतर आपल्यामध्ये विशेष खरंच औरंगाबादहून आज सकाळी इथे आलेल्या आपल्या विशेष उपस्थिती असणाऱ्या अध्यापिका सौ शुभदा धांडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. विमल बुद्धी प्रदायिनी सरस्वती भगवती, भारत माता परमप्रिया आणि आपले जीवनपुष्प राष्ट्राला अर्पण करून ज्यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला असे सारे प्रखर देशभक्त यांच्याप्रती अभिवादन व्यक्त करते. आज आपल्या समोर व्यासपीठावर वैश्विक कार्य करणारे सर्व गुरुजन आहेत, त्यांना अभिवादन करते. आणि पालक माता पिता दोघंही इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचं बालब्रह्म इथे आलं आहे, त्यांनाही मी नमस्कार करते. आपण या व्रताचं घेतो. आपण मुलांना पहिल्यापासून सांगतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हे 3 मंत्र आपण शिकवतो. की आई ज्याचा देव आहे असा तू बन, बाबा ज्याचा देव आहे असा तू बन आणि गुरु ज्याचा देव आहे असा तू बन. हे आपण संस्कार त्यांच्यावर करत असतो. आणि ह्या तिघांचं एकत्रीकरण अतिशय सुंदर मिलाप इथे झालेला आहे. आई आणि वडिलांच्या हाती आजकाल मूल जरा कमी वेळ असतं, थोडासा वेळ शाळेलाही मिळतो आणि तिथे जर असे गुरुजन असतील, पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होतील या व्रताला, इतकं सातत्याने हे व्रत पूर्ण करणारी शाळा, अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. हे एक मापदंड निर्माण केला आहे समाजासाठी की मुलांचं आयुष्य किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या क्षेत्रातून कोणत्या कोणत्या लोकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे याचा एक आदर्श इथे आपल्याला अतिशय योग्य पोषक अशा वातावरणामध्ये आपल्याला मिळाला आहे. सम्यक क्रियते इति संस्कार. एखादी गोष्ट जन्मतः प्रकृती स्वभावाच्या काही दोषपूर्ण असते. सत्व रज आणि तम हे 3ही गुण प्रत्येक घटकात असतात, अणुरेणूत असतात. त्यातलं सात्विकता वाढवली तर समाजाला उपयोग आहे. तर हे सात्विकता वाढविण्याचं कार्य इथे यांनी व्रत म्हणून घेतलेलं आहे. हे व्रत आपण अंधतेने घेतलेलं नाही. या व्रताची पूर्ण जाणीव मुलांना देण्यात आली. 1 महिन्यापासून त्यांच्यावरती त्याच्या व्याख्यानाच्या रूपाने, कीर्तनांच्या रूपाने आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करून हे व्रत काय आहे याची जाणीव दिल्यानंतर हे व्रत दिलेलं आहे. जर व्रत असं आपण अशिष्याय दिलं तर त्याचं पाप लागतं. तर त्यांच्यामध्ये हे ग्रहणशीलता घेण्याची क्षमता निर्माण करून त्यांना हे व्रत दिलेलं आहे. हे पण खूप अभिनंदनीय आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हे जे आज आपण म्हटलं की जाती धर्म आणि याच्या पलीकडे जाऊन आपण हे कार्य केलेलं आहे, तर हीच तर आपली संस्कृती आहे. हीच संस्कृती आहे. मेधातिथी नावाचे एक ऋषी होते आणि त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना प्राप्त झालेली त्यांची जी कन्या होती तिचं नाव होतं अरुंधती. आणि ती अरुंधती अतिशय लहानपणापासूनच तिने आपलं बुद्धिवैभव दाखवायला सुरुवात केलं. वचन चातुरी होती तिच्यामध्ये, कौशल्य होती. आणि आपल्या या मुलीचं सगळे हे गुण लक्षात घेऊन मेधातिथींनी तिच्यासाठी सावित्री देवींची निवड केली. की सावित्री देवींना विनंती केली की आपण माझ्या मुलीला शिकवावं. तिच्या पाठशाळेत त्यांनी तिला सोपवून दिलं. आणि सावित्री देवींजवळ अरुंधती राहिली आणि तिने तिथे स्वाध्याय आणि प्रवचनाचं जे व्रत आपल्याला आता घ्यायला सांगितलेलं आहे ते व्रत तिने घेतलं. नंतर ती सावित्री देवींबरोबर एकदा मानस नावाच्या उद्यानात गेली आणि तिथे तिने आपला स्वाध्याय आणि प्रवचनाचं कार्य सुरू ठेवलं. तिथे काही निमित्ताने वसिष्ठ ऋषी आले आणि वसिष्ठ ऋषी आणि अरुंधती यांचं स्वाध्याय आणि प्रवचनाचं कार्य तिथे चालू होतं. एकमेकांच्या सहवासात आल्यावर त्यांनी एकमेकांच्या गुणांना जाणून घेतलं आणि एक स्वाभाविक अनुराग त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या दोघांमध्ये निर्माण झालेला हा स्वाभाविक अनुराग लक्षात घेऊन सावित्री देवींनी त्या दोघांच्या विवाहाला मान्यता दिली. म्हणजे आज आपण म्हणतो की लव्ह मॅरेज झाल्यावर जे फ्रेम करून ठेवतात ते प्रेम, ते नाही. तर त्यांनी त्यांच्यातले ते अनुरूप आहेत एकमेकांना असं स्वतः जाणून त्यांच्या विवाहाला परवानगी दिली. आणि त्यानंतर पुन्हा दोघंही वसिष्ठ ऋषी आणि अरुंधती दोघंही आपलं कार्य करत तिथेच स्वाध्याय आणि प्रवचनाचं कार्य स्वतःही शिकत राहिले आणि शिकवतही राहिले. आपण या वयात हे व्रत कसं काय घेऊ शकतो? अगदी सोपं आहे.
एखादा विद्यार्थी गणितात खूप छान असतो, त्याला टीचरनी सांगायच्या आधी, शिकवायच्या आधी ते गणित उत्तम येत असतं आणि बाजूचा असा हिरमसून बसला असतो, मला नाही समजलं. टीचर सांगतात आहे नाही समज. माझी अशीच अवस्था होती बाबा लहानपणी. मला गणित काही येत नव्हतं. कितीही टीचरने डोकं फोडलं माझ्यासमोर, मला समजायचंच नाही. पण असा जो विद्यार्थी बाजूला बसला की त्याला ते गणित एकदम छान, त्याचा चेहरा प्रसन्न आहे, हां किती सोपं आहे हे गणित, आणि हा म्हणतो नाही खूप कठीण आहे. मग आपल्या बाजूच्या मित्राला जर आपण ते गणित समजावून सांगितलं तर तेच आपण प्रवचन केलेलं आहे. स्वाध्यायामुळे तुम्हाला ते गणित पुन्हा पुन्हा सोडवून पाहायला मिळेल. लहानपणापासून जसे लोकमान्य टिळक गणिताचं पुस्तक आधी सोडवून मग वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचे. शिक्षकांच्या आधी त्यांचं प्रत्येक गणित सोडवून झालेलं असायचं. तसं स्वतः अभ्यास करून आणि मग इतरांना त्याचं मार्गदर्शन आपण करू शकतो. आपण लहान आहोत याचा अर्थ आपण आपल्याजवळ कुठल्या क्षमता नाही असं कधीच नसतं, आहे ना. तर बालसूर्य आहात तुम्ही, त्या रूपात आहात. तर त्यामुळे तुम्ही पण ते व्रत आजपासून सुरू करू शकता की मला जे समजलं ते मी इतरांना शिकवेन असं तुम्ही. कारण की विद्या ही फक्त गुरूंकडून मिळत नाही, ती सहपाठींकडूनही मिळते. आणि काही इतर विद्या कोणाचकडून मिळत नाही, ती कालांतराने आपल्याला आकळत जाते. कोणी शिकवा, काही करा, कितीदाही वाचा, समजत नाही. मग कालांतर अरे असं होतं का, बेचा पाडा पाठ केला तेव्हा काय झालं होतं काही माहीत नव्हतं. आता त्याचा अर्थ कळतो की नाही आपल्याला. आता मग आपल्याला माहिती आहे की आपण तो किती मोठा करू शकतो. जेव्हा पाठ केला तेव्हा माहीत होतं का हे नाही. तर काही ज्ञान हे कालांतराने मिळतं, त्याच्यासाठी त्याचा परिपक्व होण्यासाठी वाट पाहावी लागते. तर तो संयम आपल्याला इथे निर्माण करायचा आहे. तसं अरुंधतीने ते कार्य केलं, वसिष्ठांनी ते कार्य केलं. पण एकदा सगळे ऋषी तीर्थयात्रेला निघाले आणि मग वसिष्ठांनी ठरवलं की मी पण चाललो तीर्थयात्रेला. 12 वर्ष ते तीर्थयात्रेला निघून गेले. पण सावित्री तिथे एकाकी राहिली त्या तपोवनात आणि तिने आपलं स्वाध्याय आणि प्रवचनाचं कार्य निष्ठेने चालू ठेवलं. आणि तिला त्यावेळेस ती परवानगी मिळाली. तिला असं कोणी नाही म्हटलं नाही असं नाही करायचं, किंवा ती पण घाबरली नाही. तिने ते आपलं कार्य चालू ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की भगवान शंकर तिच्यासमोर प्रगट झाले आणि तिला म्हणाले वर माग. बघा, आपण जर आपलं कार्य नीट करत राहिलो तर आपल्याला सर्व सृष्टीतून आशीर्वाद मिळतात. आणि म्हणून तिला भगवान शंकरांनी वर माग असं म्हटल्यानंतर तिने काय मागितलं, तर तिने मागितलं की हे वन सर्वांसाठी सदैव आनंददायी राहो. इथे देव, सिद्ध, ऋषी यांचा निवास सदैव राहो. आणि त्याचबरोबर या तपोवनामध्ये वृक्ष, लता या नेहमी फुलांनी आणि फळांनी सुशोभित राहो. हे वन कधीही शुष्क होऊ नये. हे 3 वर तिने मागितले, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आपण जी प्रार्थना करतो सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय, आपण नाही म्हणतो अहम सुखी भवामी असं म्हणतो का, नाही म्हणत. कारण सर्वांमध्ये मी आहेच, मग वेगळं काय मागायचं. आणि म्हणून ही अशी विश्वव्यापक आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला पुढे नेण्याचं कार्य तुम्ही करणार आहात. म्हणून प्रतिदिन स्वतःवरती काहीतरी चिंतन मनन करून मी आज कोणता गुण मिळवला किंवा माझ्यामध्ये असलेला कोणता गुण मी 1 पावलाने पुढे नेला असं मनन करत करत छोटी छोटी पावलं घेत आपलं जीवन अतिशय उदात्त करा, उन्नत करा आणि या विश्वाची सेवा करण्यासाठी सज्ज व्हा. मला इथे बोलवलं, इतक्या सुंदर कार्यक्रमात उभं राहून हे पाहायची संधी मिळाली. हा दिव्य सोहळा नाही तर मी कधीच पाहिला नसता, पण हा खूप सुंदर सोहळा मला पाहायला मिळाला. मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. रजा घेते. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्यामध्ये
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्याला जर एखाद्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कॉमेंट मध्ये टाका. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी लाईफ पॉझिटिव्हशी जुडून राहा आणि आपलं जीवन सोपं करा, सरळ करा. धन्यवाद.